मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत। महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू झालेल्या गृहकलहाच्या बातमीनं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये आता नाराजी नाट्य सुरू झालेलं आहे आणि हे नाराजी नाट्य राज्यातल्या गृहमंत्र्यांच्या एकूणच कारभारावरून सुरू झालेलं आहे आणि त्यानंतर आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याच्याबद्दल स्पष्टीकरण देत असताना असं कुठलंही नाराजी नाट्य नसल्याचं सांगितलं असलं तरी आज दिवसभर गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सुरू असलेल्या बैठकांच्या सत्रानं त्यावर शिक्कामोर्तब होतोय का हा प्रश्न आहे। बघूया या संदर्भातला खास रिपोर्ट। मवियामध्ये नाराजी नाट्य सुरू असतानाच आता गृहमंत्रालयाच्या कारभारावर शिवसेना नाराज असल्याच्या चर्चा आहेत। शिवसेना नेत्यांनी भाजप नेत्यांच्या आर्थिक घोटाळ्यांसंदर्भात पुरावे देऊनही गृहमंत्र्यांकडून ठोस कारवाई केली जात नसल्याची तक्रार शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांकडे दिल्याची माहिती सूत्रांनी दिली। तसंच पुरावे देऊनही कारवाई होणार नसेल तर गृहमंत्रीपद शिवसेनेकडे सोपवा अशी मागणीही शिवसेनेनं केल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय। त्यानंतर भाजपनं यावरून पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय। हे खरं आहे की राष्ट्रवादीकडूनही कधी कधी खासगी चर्चा केली जाते की आम्हाला मुख्यमंत्री पद हवं आहे। कदाचित वाईस वर्षा अदलाबदल होत असेल तर मला माहिती नाही, कारण तो त्या दोन पक्षाचा निर्णय आहे। पण ज्या पद्धतीने ही मागणी केली जात आहे की आम्हाला गृहमंत्री पद हे भाजपवर सूड गोवण्यासाठी पाहिजे आहे, जनतेची सेवा करण्यासाठी नको, राज्याच्या कायदा सुव्यवस्थेचं संरक्षण करण्याकरता नको, आम्हाला तर सूड घ्यायचा आहे। या सूड घेण्याच्या भावनेतून राज्याचा एक राजकीय पक्ष इतक्या स्पष्टपणे भाषा करत असेल तर ही आश्चर्यजनक आहे। दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाकडून गृहमंत्र्यांच्या कामकाजावर नाराज नसल्याचा खुलासा करण्यात आलाय। गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज अशा बातम्या काही प्रसार माध्यमांवर येत आहेत। या बातम्यांचं खंडन करतो। अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास करणाऱ्या असून माझ्या सहकार्यांवर पूर्ण विश्वास आहे आणि ते उत्तम काम करत आहेत। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र। शिवसेनेच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात चर्चा झाली। वर्षावर दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 1.25 तास चर्चा झाली। त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही मुख्यमंत्री नाराज नसल्याचं सांगत नाराजीच्या बातम्यांचं खंडन केलं। आता मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतलेला आहे की आता कोविडच्या संदर्भातले जे काही निर्बंध आहेत ते हटवण्यात येत आहेत, परंतु मास्क लावणं किंवा सॅनिटायझर वगैरे वापरणं या ज्या काही मिनिमम प्रिकॉशन्स घ्यायच्यात त्या घेतल्या पाहिजेत, अशा प्रकारची एक सूचना आहे। सगळ्यांनी त्याचं पालन करावं अशी अपेक्षा आहे। ऐच्छिक जरी असला तरी प्रत्येकाच्या प्रकृतीच्या दृष्टिकोनातून सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून ते लावणं उचित होईल। शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही गृहमंत्री पदाबाबतच्या बातम्या या अफवा असल्याचं म्हटलंय। विरोधी पक्षाकडून या अफवा पसरवल्या जात असल्याचं सांगत आम्हाला कोणतं पद हवं ते आम्ही बघू, भाजप नेत्यांनी यात नाक खुपसू नये असा टोला लगावलाय। की भाजपचे जे नेते आहेत प्रमुख सुधीर भाऊ मुनगंटीवार यांमध्ये नाक खुपसाचं काय कारण आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्रीपद पाहिजे हे तुम्ही कोण ठरवणार? आम्ही सांगतो का तुमच्याकडे कोणाला विरोधी पक्षनेतेपद पाहिजे, कोणाला अजून काय हवं आहे? नाही ना। मग याला गृहमंत्रीपद हवं आहे, त्यांना अमुक हवं, हे तुमचं काम नाही आहे। हे आम्ही तिघे बसून पाहू। पण हे या फुसुकल्या सोडण्याचं काम जे भारतीय जनता पक्षाकडनं सुरू आहे त्याच्यामुळे वातावरण त्यांना वाटत असेल की कलुषित होईल तीन पक्षात, असं काही होणार नाही। काही दिवसांपासून शिवसेनेचे नेते उघडपणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस विरोधात बोलू लागलेत। केंद्र सरकार केंद्रीय यंत्रणांचा वापर करून राज्य सरकारला त्रास देत असेल तर राज्य सरकारच्याही हातात यंत्रणा आहेत। विरोधी पक्ष भाजपला आता जशास तसं उत्तर देणं गरजेचं आहे अशा भावना शिवसेनेकडून वेळोवेळी व्यक्त होत आहेत। त्यामुळे याच नाराजीनं पुढे गृहमंत्रीपद मिळवण्यापर्यंत मागणी केल्याची ही शक्यता नाकारता येत नाही। आता मुख्यमंत्री कितीही नाही म्हणत असले तरी शिवसेनेचे काही नेते नक्कीच नाराज आहेत हे नाकारता येणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
राज्याच्या गृहमंत्र्यांच्या कारभारावर आपण नाराज नाही, त्याच्याबद्दलच्या चर्चांचं खंडन एका बाजूला केलं जात असतानाच आता इकडं बैठकांचं सत्र सुरू आहे। एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचली आहे। बातमी आहे मुख्यमंत्र्यांसोबत आताच एक महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। राज्याच्या गृहमंत्र्यांची दिलीप वळसे पाटलांची आणि संजय राऊत सुद्धा दिलीप वळसे पाटलांसोबतच्या या बैठकीमध्ये उपस्थित असल्याचं कळतंय। त्यामुळे एका बाजूला जरी सांगितलं जात असलं की नाराजीचा काही विषय नाहीये, सगळं काही आलबेल आहे, पण आज दिवसभरामध्ये हे दुसरी भेट आहे मुख्यमंत्र्यांसोबतची राज्याच्या गृहमंत्र्यांची। त्यामुळे नक्की काहीतरी खलबतं सुरू आहेत, नक्की काहीतरी सुरू आहे याचा अंदाज आपण नक्की बांधू शकतो। आणि आता या बैठकीमध्ये पुन्हा संजय राऊत सुद्धा सहभागी झाल्याचं कळतंय। त्यामुळे या बैठकीच्या मंथनातून नेमकं काय समोर येतं यावर आपली नजर असेल। आणि यानंतरची बातमी आहे शिवसेना आणि भाजपमधला जो संघर्ष आहे तो थांबण्याचं नाव घेत नाहीये। पुन्हा एकदा हा संघर्ष सुरू झालेला आहे आणि या संघर्षाचं निमित्त ठरलंय ते आता मेट्रो प्रकल्पावरून हा संघर्ष सुरू झालेला आहे। मेट्रोच्या उद्घाटनावरून दोन पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे का हा प्रश्न निर्माण झालाय, कारण दोन्ही पक्षांकडून मुंबईत आता मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी सुरू झाली आहे आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आलं नसल्यानं ही वादाची ठिणगी पडली आहे। भाजप शिवसेना सत्तेच्या काळात मेट्रोचं काम सुरू झालं, पण दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिलं नसलं तरीही विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मात्र कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आल्यानं पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलंय। देवेंद्र फडणवीस साहेबांनीच सांगितलंय की हा विषय श्रेयवादाचा नाही, परंतु एक गोष्ट निर्विवाद त्या ठिकाणी मुंबईकर मान्य करतील की हा जो मेट्रो प्रकल्प आहे तो मार्गी लागला केवळ देवेंद्रजींची दुर्दम इच्छाशक्ती, पाठपुरावा, सगळ्या परवानग्या, आवश्यक तो पैसा केंद्राच्या माध्यमातून त्यांनी आणला। मोदी साहेबांनी खुले दिल त्याला सगळं पाठबळ दिलं म्हणून हा अंतिम टप्प्यात आलाय। कारण आपण बघाल की 2.5 वर्षामध्ये मेट्रोसाठी राज्य शासनाने काय केलं आणि देवेंद्रजींच्या काळात काय झालं तर खरं चित्र लोकांसमोर येईल। तथापि शेवटी कुठलाही पक्ष असतो, सरकार लोकांना सेवा सुविधा देणं महत्त्वाचं। यानंतर मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी। मुंबईकर ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी येतोय। मुंबईमध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई मेट्रोच्या 2 लाईन्सचं उद्घाटन केलं जाणार आहे। मात्र त्यापूर्वी मुंबई ठिकठिकाणी आज बॅनरबाजी करण्यात आल्याचं दिसलं। या पोस्टरमध्ये मेट्रोचं जाळं उभं करण्यासाठी फडणवीसांचे आभार मानण्यात आले। काम केलं आणि लोकांनी पाहिलं असंही होर्डिंगवर लिहिण्यात आलंय। त्यामुळे आता मेट्रोच्या उद्घाटनावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे की काय असा प्रश्न निश्चितपणे निर्माण होतोय। मुंबईमध्ये मेट्रोच्या 2 लाईनचं हे उद्घाटन होत असलं तरी या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरून आता नवा वाद निर्माण झालेला आहे आणि हा वाद आहे भाजपमुळे मेट्रो प्रकल्प मार्गी लागल्याचं भाजपकडून सांगितलं जात आहे, तर सत्ताधाऱ्यांकडून सांगितलं जात आहे की श्रेयाचा प्रश्न नाही, मग रखडलेल्या मेट्रोचं अपश्रेय कुणाचा हा सवाल सुद्धा भाजपकडून विचारला जातोय। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याच्या संदर्भातला सवाल उपस्थित केलेला आहे। फडणवीसांनी राज्य सरकारला टोला लगावला। मेट्रो पूर्ण झाल्याचं श्रेय जर घ्यायचं असेल तर मग गुलाब्याची मेट्रो रखडली त्याचं अपश्रेय सुद्धा घ्यावं लागेल असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला। आता आमची अपेक्षा अशीच आहे की सगळ्यात महत्त्वाची मेट्रो लाईन 3 जी आहे, जी गुलाब्यापासून तर सिप्सपर्यंत एक मेन फीडर 40 किलोमीटरची लाईन आहे, जिचं 80% काम पूर्ण झालं आहे, पण त्याला कार शेड न मिळाल्यामुळे पुढचे 4 वर्ष ती लाईन सुरू होऊ शकत नाही आणि जर आरेचं कार शेड केलं तर 9 महिन्यात ती लाईन सुरू होऊ शकते। ती लाईन तात्काळ सुरू करण्याचा प्रयत्न देखील सरकारने करावा। नागपुरातले वादग्रस्त वकील सतीश उके यांच्यावरती ईडीनं कारवाई केल्यानंतर त्यांना अटक केल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं आणि 5-6 एप्रिलपर्यंत त्यांना कोठडी सुनावण्यात आलेली आहे। ईडीच्या कोठडीत त्यांना पाठवण्यात आलेलं आहे। मोठा धक्का त्यांच्यासाठी। नागपूरमधले
वादग्रस्त वकील सतीश उके आणि त्यांचे भाऊ प्रदीप उके यांना 6 एप्रिलपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली। ईडीनं सतीश उके यांची 14 दिवसांची कोठडी मागितली, मात्र मुंबई सत्र न्यायालयातील विशेष ईडी न्यायालयानं सतीश उकेंना 6 दिवसांची कोठडी दिली। दरम्यान ईडीनं केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा आरोप सतीश उकेंनी केला। नियमांचं पालन करण्यात आलं नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। कोर्टात हा युक्तिवाद सुरू असताना सतीश उके यांना रडू कोसळल्याचंही कळतंय। वादग्रस्त वकील सतीश उके यांच्यावर ईडीनं कारवाई केल्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काहीशी सावध भूमिका घेत भाजपवर या निमित्तानं पुन्हा एकदा तोफ डागलेली आहे आणि त्यांनी आरोप केला वकील नेमला म्हणून तो काही आपलाच होतो, त्याच्याशी लगेच संबंध जोडण्याचं काही कारण नाही असं म्हणत नाना पटोले यांनी काहीशी सावध भूमिका घेतली। त्याच्या गैरव्यवहाराशी आपला काहीही संबंध नाही असं सांगत उकेंची अटक ही एक कायदेशीर बाब असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। कालपर्यंत सुडबुद्धीनं कारवाई झाली म्हणणाऱ्या नाना पटोले यांनी आता कारवाईच्या आडून आपल्याला बदनाम करण्याचा डाव सुरू असल्याचंही म्हटलंय। वकील नेमला म्हणून तो काही आपला होत नाही असं सांगत त्यांनी 2 हात दूर राहणं पसंत केलं। मुंबईची ईडी येऊन इथल्या ईडीला साधं माहिती न देणं, इथल्या पोलिसाला साधं माहिती न देणं, केंद्रीय पोलीस दल आणणं, याचा अर्थ एक मोठं षडयंत्र त्या ठिकाणी झालेलं आहे, हेही लपवता येणार नाही। उकेच्या वडिलांनी जो आरोप केलेला आहे त्याच्यावर चौकशीचा भाग आहे। दरम्यान सतीश उके यांच्यावर केलेली कारवाई ही त्यांच्या मूळ नागपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या अनुषंगाने आहे आणि नंतर ईडीनं कारवाई केल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। 2005 पासून खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला कल्पना आहे की वेगवेगळ्या प्रकारचे FIR आहेत आणि एवढंच नाही तर वेगवेगळ्या जजेसची कंप्लेंट खोटी केल्याबद्दल त्यांच्या विरुद्ध कंटेम्प्ट ऑफ कोर्ट मुंबई उच्च न्यायालयात झाला। त्यांनी त्यांना शिक्षा दिली। सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ती शिक्षा का वाढवण्यात येऊ नये अशा प्रकारचा निर्णय दिला आणि आता सर्वोच्च न्यायालयामध्ये ते प्रलंबित आहे। त्यामुळे त्यांना जजेसची खोटी कंप्लेंट करण्याच्या संदर्भात देखील शिक्षा झालेली आहे। नागपूरमधले वादग्रस्त वकील सतीश उके यांच्यावर केलेल्या कारवाईच्या नंतर आता या संदर्भात महाविकास आघाडीतून सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे आणि संजय राऊत यांनी सतीश उकेंवरची ईडीची कारवाई चुकीची असल्याचं म्हटलेलं आहे। शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी टीका केली, उकेंनी धमकावलं असेल तर तपासातून ते समोर येईल असं सांगत त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। नागपूरचे वकील सतीश उके आणि त्यांच्या कुटुंबावर जी कारवाई झाली ठीक आहे, त्यांचे काही अपराध असतील, त्यांनी जमिनीचे व्यवहार चुकीच्या पद्धतीने केले असतील, त्यांनी जमीन लुटली असेल, त्यांनी जमीन बळकावली असेल, बरं का, त्यांनी कोणाला ती धमकी दिली असेल, महाराष्ट्राचे पोलीस तपास करतील। तो ईडीने खास येऊन तपास करावा आणि धाडी घालाव्यात असा गुन्हा नाही आहे। कोणत्याही राज्याचे पोलीस अशा प्रकारच्या गुन्ह्याचे तपास करतात। यानंतर महाराष्ट्राला सुन्न करणारी बातमी। महाराष्ट्रातली महावितरण ही वीज पुरवठा करणारी कंपनी आहे की इथल्या शेतकऱ्यांचा ऊस जाणारा कारखाना आहे असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती गेल्या काही महिन्यात या महाराष्ट्रात दिसली। हजारो हेक्टरवरचा ऊस महावितरणच्या गलथान कारभारामुळे जळून खाक झाला। हजारो शेतकऱ्यांची स्वप्न आणि त्याची राख रांगोळी झाली। बीडमध्ये एका महिला शेतकऱ्यानं माऊलीनं जो हंबरडा फोडला तो हंबरडा आज महाराष्ट्राला अस्वस्थ करून गेला। स्वप्नांची राख रांगोळी झालेल्या या माऊलीचा हा आक्रोश काळीज पिळवटून टाकतो, अस्वस्थ करतो। त्याचं कारणही तसंच आहे। हातातोंडाशी आलेला तिच्या चिल्या पिल्यांचा घास आज हिरावला गेलाय।
तोडणीला आलेल्या 4 एकरावरील ऊसाला वणवा पेटावा तशी आग लागली आणि डोळ्यात देखत स्वप्नांची राख रांगोळी झाली. गाळायला आलेल्या ऊसाला जाळायला कारणीभूत ठरल्या महावितरणच्या लोंबकळणाऱ्या तारा. हे लाईटला तिथं पोलला ताण दिलेला नाही, त्यामुळं ताराचा झोळ झालेला आहे आणि त्याच्यामुळे ही मध्ये ठिलांगी पडून ऊस पेटला. तर हे कशाला नुकसान भरून निघणार, हे ह्याच्यातून पाक निघायला बाहेर आणि जळाला बी काही खाक झाला आहे ऊस जळून. मी एका धारूर तालुक्यातील आंबेवडगाव या गावात आहे ना, आपण पाठीमागं हा पाहतोय जळालेला ऊस आहे. त्यासाठी तोडणी आलेली, मात्र या ऊसाची आपण अवस्था पाहतोय. अक्षरशः या ऊसामधून जळाल्यामुळे त्यातून साखर बाहेर आलेल्याची देखील आपल्याला दिसते. विशेष म्हणजे महावितरणकडे वारंवार ज्या काही तुटलेल्या तारा आहेत, त्याचबरोबर जे पोल आहेत, त्या संदर्भात तक्रारी केल्या, मात्र महावितरणने याकडे दुर्लक्ष केलं. शेतकऱ्यांच्या शेतात वीज आणणाऱ्या तारा महावितरणच्या गलथान कारभारानं शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास बनल्यात. कुठे जागोजागी तुटलेल्या तारा, शेतात वाकलेले पोल, डीपी जळण्याचे अनेक प्रकार, 2 तारांमधलं घर्षण, तारा झाडाला लागणं, अशा अनेक कारणानं आज ऊसाचा कोळसा होतोय. विजेचं बिल भरलं नाही म्हणून वीज कापायला धावत येणारे महावितरणचे कर्मचारी मेंटेनन्ससाठी साधं कधी फिरकतही नाहीत. त्यांच्या दुर्लक्षानं आज ही दुरवस्था झाली आहे. जमिनीपासून 2 फुटाचं अंतर आहे. हा फक्त MSCBला वारंवार सांगून याच्याकडे MSCB दुर्लक्ष करत आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणी दखल घेत नाही. जळालेल्या ऊसाचा पंचनामा करू या सरकारी छाप उत्तरापलीकडे शेतकऱ्यांच्या हाती काही पडतही नाही. राज्यात विजेच्या तारांमुळे गेल्या वर्षभरात हजारो हेक्टरवरचा ऊस जळून खाक झाला. एकट्या बीड जिल्ह्यात 500 पेक्षा जास्त घटना घडल्या. केजच्या एकट्या सौदाणा गावात 200 एकर ऊस जळून खाक झाला. परभणीत साधारण 200च्या आसपास घटना, उस्मानाबादमध्ये 100च्या वर घटना घडल्या. राज्यभरात एकूण 3000च्या वर ऊस जळाल्याच्या घटना घडल्या. शेतकऱ्यांवरचं हे संकट आसमानी नाही, ते सरळ सरळ सुलतानी आहे. त्यामुळे राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांना हा सवाल आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या ऊसाचा शेवटी असा कोळसा होणार असेल तर तुमची महावितरण वीज पुरवठा करणारी कंपनी आहे की शेतकऱ्यांचा ऊस जाळायचा कारखाना? ऊर्जा मंत्र्यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांना याचं उत्तर द्यायला हवं. सुरेश जाधव सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बीड. महावितरणचा हा गलथान कारभार आज शेतकऱ्यांच्या गळ्याला फास आणणारा ठरतोय, त्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी करतोय. तर दुसऱ्या बाजूला राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर अतिरिक्त ऊसाचा प्रश्न सुद्धा गंभीर बनलेला आहे. आणि आज हा ऊस त्यांचा कोण घेऊन जाणार हा प्रश्न आहे. चांगला पाऊस, नैसर्गिक आपत्तीत तग धरून राहणारं पीक म्हणून ऊसाकडे लोक वळले. FRP नुसार हमीभाव मिळत असल्यानं राज्यात ऊसाच्या क्षेत्रात वाढ झाली. राज्यातल्या 8 विभागात गतवर्षीच्या तुलनेत 89,496 हेक्टर ऊसाचं क्षेत्र वाढलंय आणि त्यामुळे आज राज्यातल्या शेतकऱ्यांच्या ऊसाला तुरे फुटलेत. आज ऊसाची चिपाडं होत आहेत आणि अशा परिस्थितीत हा ऊस कसा जगवायचा आणि आपण कसं जगायचं हा प्रश्न राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर आहे. आपण एक नजर टाकूयात राज्यातली परिस्थिती नेमकी काय आहे. आणि ही परिस्थिती अतिरिक्त ऊसाची जी निर्माण झालेली आहे ती राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांच्या समोर एक भलं मोठं संकट निर्माण करणारी आहे. ही परिस्थिती आहे. नैसर्गिक आपत्तीत सुद्धा तग धरून राहणारं पीक म्हणून या ऊसाकडे पाहिलं गेलं, पण त्याचबरोबर FRP नुसार हमीभाव मिळणारं हे पीक आज सगळ्यांसाठी एक संकट बनलेलं आहे या शेतकऱ्यांच्यासाठी. का तर चांगला पाऊस झाल्यानं ऊसाच्या क्षेत्रात जी वाढ झाली त्या वाढ झाल्यानंतर आता हा ऊस गाळप होत नाहीये, ही अडचण आहे. 2020-21च्या हंगामात 11,42,448 हेक्टरवर ऊसाची लागवड करण्यात आली होती. पण 2022ला चित्र बघा, पाऊस चांगला झाला म्हणून या हंगामात 12,32,344 हेक्टरवरती ऊसाची लागवड झाली. ऊसाची लागवड ही वाढली एका वर्षामध्ये
किती वाढली? एका वर्षामध्ये यंदा गतवर्षीच्या तुलनेत 89,496 हेक्टर ऊसाचं क्षेत्र वाढलं आणि वाढलेल्या या क्षेत्रावरचा ऊस गाळप कसा होणार हा सवाल आज विचारला जातोय। राज्यातल्या 14 कारखान्यांच्या क्षेत्रातला ऊस अजूनही जो ऊस शिल्लक नाहीये त्यामुळे ते बंद झालेले आहेत, पण इतर ठिकाणचे मात्र कारखाने आता बंद होत आहेत। कोल्हापूर सांगली जिल्ह्यातले कारखाने 31 मार्च पर्यंत चालू राहणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज या अतिरिक्त ऊसाच्या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं राज्यातल्या सहकार खात्यासमोरचं, राज्यातल्या सरकारसमोरचं एक मोठं आव्हान असणार आहे। यात शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी आशा करूया, पण याचसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आता बघूयात आज महाराष्ट्रात कुठे काय घडलं। मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत। गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज असल्याच्या वृत्ताचं मात्र मुख्यमंत्री कार्यालयानं खंडन केलंय। अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास करणाऱ्या असून माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे, ते उत्तम काम करत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय। राज्यातील गृह खात्यानं आणि अधिक सक्षम आणि कठोर व्हायला हवं। ज्या पद्धतीनं केंद्रीय तपास यंत्रणा घुसतात तसं खरं तर गृह खात्यावर आक्रमक व्हायला हवं अशी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पद हवं आहे, त्यात अदलाबदल होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल असं म्हणत एक प्रकारे चिमटा घेतलाय। शिवसेनेला गृह विभाग भाजपवर सूड उगवण्यासाठी हवा असल्याचा टोलाही मुनगंटीवारांनी लगावलाय। शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय। आम्हाला कोणतं पद हवं ते आम्ही पाहू असा टोला त्यांनी लगावलाय। मुख्यमंत्री पदासाठी भाजपनं युती तोडली असल्याचं सांगत त्यांनी मुनगंटीवारांनी मध्ये नाक खुपसू नये असा टोला मुनगंटीवारांना लगावला। महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलाचे संकेत मिळत आहेत। राज्यातील काँग्रेसमध्ये लवकरच मोठा फेरबदल होणार असल्याचं सांगितलं जात आहे। राज्याचे सहप्रभारी BM संदीप यांना कार्यमुक्त करण्यात आलंय, तर काँग्रेसचे प्रभारी HK पाटील यांच्यावर टांगती तलवार आहे। महाराष्ट्र काँग्रेसमधील नाराजीनंतर काही काँग्रेस आमदारांनी सोनिया गांधींच्या भेटीची वेळ मागितली आहे। काँग्रेसमध्ये कोणीही नाराज नसल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय। तर नेत्यांना सोनिया गांधींना भेटायचं असेल तर त्यात गैर काय असा सवाल थोरातांनी उपस्थित केलाय। 100 कोटी वसुली प्रकरणानं राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आलं, त्यांना पायउतार व्हावं लागलं। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयाच्या वसुलीचा आरोप केला। आता अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांचा ताबा CBIला देण्यात आला। अनिल देशमुख यांच्या विरोधातली चौकशी CBI कडून SIT कडे सोपवण्याची मागणी करणारी महाराष्ट्र सरकारची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे। CBI तपासात असलेल्या राज्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग आणि बदलीसाठी सध्याचे CBI संचालक जबाबदार होते। या आधारावर राज्यानं ही बदलीची मागणी केली होती। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मेट्रोच्या 2 लाईन्सचं उद्घाटन केलं जाणार असल्यानं मुंबईत ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले। या पोस्टरवर फडणवीस यांचे मेट्रोचे जाळे उभारण्या करण्यासाठी आभार मानण्यात आले। शिवाय त्यात काम केलंय आणि लोकांनी पाहिलंय असा टोलाही शिवसेनेला लगावलाय। त्यामुळे आता मेट्रोच्या उद्घाटनावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली असं वाटू लागलंय। उपराजधानी नागपुरात गुंडांनी पुन्हा एकदा हैदोस घालायला सुरुवात केली आहे। मार्च महिन्यात नागपूरच्या गुंडांनी फेब्रुवारीतली कसर भरून काढली असं म्हणावं लागेल। मार्च महिन्यात 11 हत्यांनी नागपूर शहर हादरून गेलंय, त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। विद्यार्थ्यानं महाविद्यालयाची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याचा पेपर हिसकावल्यानं विद्यार्थ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत घडलाय। त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे। अमरावतीतल्या वसुधा देशमुख कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। बीडच्या केज शहरात सुरू असलेल्या मटका बुकीच्या अड्ड्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षकांनी धाड टाकून मटका बुकी चालकाला त्याच्यासह 12 जणांना अटक केली आहे। यात तब्बल 50 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले, तर 3.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला।
गोंदियातल्या मोरगाव अर्जुन इथे एका शाळेत 10वीच्या परीक्षेत कॉपी केली जात असल्याचा प्रकार समोर आलाय. धक्कादायक बाब म्हणजे शाळेचा कर्मचारी विद्यार्थ्यांना कॉपी देत असल्याचं समोर आलंय. याचा व्हिडिओ एका पालकानं काढला असून व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. बीड जिल्ह्यात महावितरणच्या गलथान कारभारामुळे शॉर्ट सर्किट होऊन ऊस जळाल्याच्या घटनांमध्ये वाढ होतीये. गेल्या 2 महिन्यात 200 पेक्षा जास्त घटना समोर आल्यात. अशीच एक घटना बीड जिल्ह्यातल्या धारूरमध्ये समोर आली आहे. यात हजारो एकरवरचा ऊस गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात जळून खाक झाल्याचं सुद्धा समोर आलं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी करणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होतोय. बीडच्या धारूर तालुक्यातल्या आंबे वडगावमध्ये 2 घटना घडल्या आणि यात शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या चांदोली बुद्रुक इथं जनाईवाडी नजीक असलेल्या डोंगराला अज्ञातांकडून आग लावण्यात आली. या आगीमुळे वनसंपत्तीचं प्रचंड नुकसान झालंय. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पानजीक आग लागण्याची या महिन्याभरातली ही दुसरी घटना आहे. बुलडाण्याच्या दसरखेड MIDC परिसरात रजत ॲग्रो कंपनीमध्ये आग लागली. या घटनेत कंपनीतील प्रोसेसिंग करता ठेवलेलं सामान जळून खाक झालंय. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. यवतमाळच्या महागाव तालुक्यातल्या जनुना आणि आमनी खुर्द परिसरात जंगलात वणवा पेटला. शेतकऱ्यांनी शेतात कचरा पेटवल्याने ही आग लागल्याचं समोर येत आहे. शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टमुळे शिर्डीतील भाविकांची ससेहोलपट थांबली आहे. दर्शनासाठी बायोमेट्रिक पास काउंटर सुरू केल्यानं नागरिक त्रस्त झाले होते. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवताच काउंटर बंद करण्यात आलं असून विनापास दर्शन रांगेत भाविकांना प्रवेश दिला जातोय. देहूमध्ये शुक्रवारपासून पुन्हा एकदा मांस मच्छी विक्री बंदी घालण्यात आली आहे. संत तुकाराम महाराजांची ही नगरी असल्यानं तसा निर्णय नगर परिषदेनं घेतलाय. याआधी ग्रामपंचायत असताना त्याची अंमलबजावणी सुरू होती. त्यानंतर नवनिर्वाचित देहू नगर परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. जितेंद्र आव्हाड जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. जळगाव जिल्ह्यातल्या फैजपूर इथं कार्यकर्त्यांना केलेला नवस पेटण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी फैजपूर इथल्या हजरत बाबा दुलदुल शाह वली यांच्या दर्ग्यावर ते पोहोचले आणि त्यांनी आपला नवस फेडला. चादर चढवत कार्यकर्त्यांना केलेला नवस आव्हाडांनी पूर्ण केला. रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम खाद्यतेलांवर होणार आहे. सूर्यफूल तेलाचा पुरवठा 25% घटणार असल्यानं खाद्यतेल महागणार आहे. त्यामुळे सरकारनं आता खाद्यतेल आणि तेलबियांच्या किमतीत नियंत्रण ठेवण्यासाठी त्याची साठवण मर्यादा 31 डिसेंबर 2022 पर्यंत वाढवली आहे. ही मर्यादा आजपासून म्हणजे 1 एप्रिल पासून लागू होणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास महागलाय. एकेरी टोल टॅक्स 65 रुपयांनी वाढवण्यात आलाय. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं देशातील महामार्गावरच्या टोलमध्ये वाढ केली आहे. वाढलेले दर आजपासून लागू झाले. ही वाढ 10 ते 65 रुपयांपर्यंतची आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वॅट कमी केल्यानं राज्यात आजपासून CNG आणि PNG स्वस्त झालंय. मुंबई परिसरात CNG प्रति किलो 6 रुपये म्हणजे 60 रुपये प्रति किलो स्वस्त होणार आहे. पाईपद्वारे स्वयंपाक गॅस प्रति 3 रुपये 50 पैसे म्हणजेच 36 रुपयांनी स्वस्त होणार आहे. नवीन आर्थिक वर्षात वीज दर कमी करण्यात आलेत. महावितरणचं वीज दर 2% कमी होणार आहे. तर मुंबईकर वापरत असलेल्या टाटाचे वीज दर 4% कमी होणार आहेत. दुसरीकडे अदानीच्या दरात मात्र वाढ होणार असून बेस्टचे वीज दर सुद्धा स्थिर राहणार आहे. राज्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना उस्मानाबादमध्ये एका शेतकऱ्याचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलंय. लिमराज सकाळे असं मृत पावलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. ते 50 वर्षांचे होते. उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची उस्मानाबादमधली यंदाची ही पहिली घटना आहे. तर राज्यातला हा तिसरा बळी आहे. सिंधुदुर्गात बैलांच्या झुंजीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी एका बैलाचा मृत्यू झाला होता आणि एक बैल जखमी झाला होता. या प्रकरणी 12 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. झुंजीत जखमी झालेल्या बैलाचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यात तापमानात सतत वाढ होत असून वाढत्या उन्हाचा त्रास वन्य प्राण्यांना देखील होतोय. अशात उमरेड करांडला अभयारण्यात सफारीला गेलेल्या पर्यटकांना वाघासह 5 बछडे पाण्यात दिसले आणि मनसोक्त ते पाण्याचा आनंद लुटत होते. लेक बाद करत होते. हा क्षण पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. दौंड पुणे डेमू लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची प्रवाशांकडून मागणी होतीये. दिवसातून 2च फेऱ्या होत असल्यानं हजारो प्रवाशांची गैरसोय होतीये. कोरोना काळात ही डेमू लोकल बंद करण्यात आली होती.
बीडच्या खरात आडगाव गावातले पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत साखर कारखान्याचं केमिकल मिश्रित सांडपाणी उतरल्यानं जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे। यावर साखर कारखाना व्यवस्थापनाला वारंवार पत्र देऊन सुद्धा कारखाना प्रशासन दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे संतप्त नागरिकांनी या साखर कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेल्या अल्टिमेटम नंतर परभणी जिल्ह्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संपामधून काही प्रमाणात कर्मचारी कामावर रुजू झालेत। आतापर्यंत परभणी विभागातील 914 कर्मचारी कामावर रुजू झालेत। संपातील अनेक कर्मचारी कामावर रुजू झाल्यानं जिल्ह्यातील एसटी परिवहन सेवा हळूहळू पूर्वपदावर येते। नाशिकमध्ये नववर्ष स्वागत उत्सव समितीच्या सर्व कार्यक्रमाला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे। स्वागत समिती पदाधिकारी आणि पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी शहरातील सर्व प्रमुख मंदिरात आणि चौकात गुढी उभारून पूजन केलं जाणार आहे। गुढीपाडव्याच्या निमित्तानं पुण्याच्या बाजारपेठा सजल्यात। रंगीबेरंगी फुलं, आकर्षक साखर गाठांनी मंडई सजली आहे। गेली 2 वर्ष कोरोनामुळे लोकांना गुढीपाडवा धुमधडाक्यात साजरा करता आला नव्हता। मात्र यावर्षी निर्बंध उठवल्यानं बाजारपेठेत उत्साह संचारला आहे। गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांची बाजारात मोठी मागणी आहे। जुन्नरमधील फुलमळे केशरी आणि पिवळ्या झेंडू फुलांनी बहरून गेलेत। झेंडूला चांगला भाव मिळतोय अशी आशा आता उत्पादकांना निर्माण झाली आहे। व्यापारी थेट शेतावर जाऊन तोडणी करतायत आणि त्यामुळे 38 ते 40 रुपये प्रति किलो दरानं या फुलांची खरेदी होती। राज्यातील दुर्गम भागात तातडीने वैद्यकीय औषधं आणि ड्रोनद्वारे पोहोचवले जाणार आहेत। या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रयोगाची चाचणी पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या अवसरी इथे घेण्यात आली। या ड्रोनचं वजन वाहून नेण्याची क्षमता 20 ते 25 किलो असून 30 किलोमीटर अंतरापर्यंत ड्रोन ये-जा करू शकतो। लाल दिव्याची गाडी सोडून तब्बल 250 किलोमीटर सायकलवरून येत वन अधिकाऱ्यानं कार्यभार स्वीकारलाय। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक नानासाहेब लडकत यांनी वेगळ्या पद्धतीने स्वीकारलेल्या कार्यभाराचं सर्वत्र कौतुक होत आहे। म्हसवडच्या कैलास खासबागे या तरुणाची नुकतीच MPSC मार्फत PSI पदासाठी निवड झाली, पण त्याची संघर्ष गाथा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे। कधी गवंडी काम तर कधी पुण्यातल्या बालेवाडी स्टेडियममध्ये सिक्युरिटी गार्डची नोकरी करून त्यांनी हे यश संपादन केलं। रत्नागिरीतल्या खेड आणि परिसरात अचानक धुक्याची चादर पसरली। बदलत्या वातावरणाचा आंबा पिकावर परिणाम झाल्यानं आंबा बागायतदार काहीसे धास्तावले। आणि यानंतर बातमी आहे ती आपल्या सर्वसामान्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे। त्याचं कारण म्हणजे सर्वसामान्यांना आता खाद्यतेलाचे भाव वाढण्याची भीती व्यक्त होते। संजय राऊत बोलतात, आपण थेट जातोय। सर बैठकीत काय झालं नेमकं सर? राऊत साहेब, गृह विभागाविषयी जी असलेली नाराजी होती ती दूर झाली का? अजिबात नाराजी नाही। नक्कीच आम्ही नाही पण दिलीप वळसे पाटील यांचं म्हणणं होतं की संजय राऊत यांच्या ही भावना आम्ही समजतो। नंतर करणार मुख्यमंत्री आहेत। आता मुख्यमंत्र्यांबरोबर आम्ही बसलो होतो। ओके महाविकास आघाडी सरकारमधला गृहकलहाच्या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला संजय राऊत सुद्धा होते। राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांसोबतच्या या बैठकीच्या नंतर संजय राऊत यांनी बाहेर जाऊन कुठल्याही प्रकारची नाराजी नसल्याचं सांगितलेलं आहे। पण यानंतर बातमी सर्वसामान्यांच्या दृष्टीनं आहे। जगात सध्या चिंता आहे ती रशिया आणि युक्रेनच्या सीमेवर सुरू असलेल्या युद्धाची। पण त्या युद्धामुळे आता आपल्या किचनमध्ये मात्र महागाईचा भडका उडणार आहे। त्याचं कारण म्हणजे रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम आता थेट खाद्यतेलावर होणार आहे। सूर्यफूल तेलाचा पुरवठा 25% घटणार असल्यानं खाद्यतेल महागणार आहे। त्यामुळे सरकारनं आता खाद्यतेल आणि तेलबियांच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याची साठवण मर्यादा 31 डिसेंबर 2022 पर्यंत वाढवली आहे। ही मर्यादा आजपासून म्हणजे 1 एप्रिल पासून लागू होणार आहे। तर व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या दरामध्ये 250 रुपयांची वाढ झाल्यानं बजेट कोलमडलेलं आहे। या दोनही गोष्टी आपल्या थेट बजेटवरती किचनवरती परिणाम करणाऱ्या गोष्टी आहेत आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला या सगळ्या समस्यांना सामोरं जावं लागणार आहे।
तर प्रवास करणाऱ्या नागरिकांना कभी खुशी कभी गम अशी परिस्थिती आहे, कारण आता हायवेवरून प्रवास करणं महागलेलं आहे, कारण टोल टॅक्समध्ये वाढ करण्यात आलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये CNG आणि PNG हे स्वस्त झालेलं आहे। एकेरी टोल टॅक्स 65 रुपयांनी वाढवण्यात आला। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशातल्या महामार्गावरच्या टोलमध्ये वाढ केली आहे। वाढलेले दर आजपासून लागू होतील। ही वाढ 10 ते 65 रुपयांपर्यंतची आहे। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हॅट कमी केल्यामुळे राज्यात शुक्रवारपासून CNG आणि PNG स्वस्त होणार आहे। मुंबई परिसरात CNG प्रति किलो 6 रुपयांनी स्वस्त होणार आहे। यानंतर बातमी राज्यातल्या शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडून देणारी आहे, कारण फीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने कशी सर्वसामान्यांना नाडलं जातं याची अनेक प्रकरणं समोर आलेली होती। पण आता अमरावतीमधलं हे प्रकरण आहे की परीक्षेचा पेपर केवळ फी भरली नाही म्हणून हिसकावून घेण्यात आला आणि या विद्यार्थ्यानं नैराश्यापोटी आत्महत्या केली। त्यामुळे महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आज एकच खळबळ उडालेली आहे। कॉलेजनं परीक्षेचा पेपर या विद्यार्थ्याच्या हातून हिसकावून घेतला, कारण त्याने फीस भरलेली नव्हती। फीचं कारण सांगून जर अशा प्रकारे विद्यार्थ्यांवरती कारवाई केली गेलेली असेल तर स्वाभाविकपणे त्याचं नैराश्य त्या विद्यार्थ्यामध्ये आलं आणि यवतमाळमधल्या या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली। विद्यार्थ्याच्या कुटुंबियांनी कॉलेज प्रशासनावर तसा आरोप केलाय। आत्महत्या करणारा विद्यार्थी यवतमाळ जिल्ह्यातला रहिवासी होता। अनिकेत निरगुडवार असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो अमरावतीमधल्या वसुधा देशमुख कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयात शिकत होता। तो बीटेकच्या 3ऱ्या वर्षाचं शिक्षण घेत होता। विद्यार्थ्याच्या वडिलांनी महाविद्यालयाविरोधात बडनेरा पोलिसांमध्ये आता तक्रार दाखल केलेली आहे आणि महाविद्यालय प्रशासनाच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे। काल त्यांचा पेपर होता, पेपर हिसकून घेतला आणि त्याला पैसे मागितला। तो आजच्याच पैसे दे म्हणून, तो माझ्याकडे आज पैसे नाही म्हणे, मला तारीख द्या म्हणे। आमची मागणी म्हणजे एकच आहे का बा याला काही हे झालं पाहिजे, माझा मुलगा असाच गेला, दुसऱ्या मुलासाठी नाही झालं पाहिजे असंच। बिचाऱ्या मनाला लागलं, वर्षभर तयारी केली आणि आज त्याचे वडील येऊन पैसे भरणार होते, पैसे भरणार नव्हते असं नाही। ठीक आहे, पैसे भरा, फी भरा हे म्हणणं काम आहे कॉलेजचं, पण त्याच्या फायनल परीक्षेला त्याला बसू न देता त्याचा पेपर हिसकून घेतला आणि म्हणून या मनाला लागलेल्या विद्यार्थ्यांनी काल रात्री तरुण विद्यार्थ्यांनी गळफास लावून आत्महत्या केली। ही तरुण पिढी या पद्धतीने हे हरामखोर लोक संपवणार असतील तर आम्ही यांना सोडणार नाही। हा अतिशय वाईट प्रकार घडलेला आहे। या दुर्दैवी प्रकाराच्या नंतर याचसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।